नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत. बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग बातमीनं करतोय, ती म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यासाठी आता मातोश्री येथून रवाना झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरेंचं आज मराठवाडा दौऱ्याला सुरुवात होती आणि त्यासाठी आता उद्धव ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानाहून निघालेले आहेत. त्यांचा ताफा जो आहे तो थेट आता मराठवाड्याच्या दिशेने निघालेला आहे. ही आपण दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर जात असून काही सेकंदापूर्वीच ते मातोश्री या निवासस्थानाहून बाहेर पडलेले आहेत. मराठवाडा हा दौरा चर्चेचा विषय झालाय तो दौऱ्याच्या कालावधीमुळे, कारण उद्धव ठाकरेंचा संपूर्ण दौरा फक्त 2.5 तासांचा असणार आहे. दुपारी 12:15 वाजता उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येणार असून दुपारी 2:45 वाजता ते दौरा आटपून मुंबईला निघणार आहेत. त्यामुळे ते आता विमानतळाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, आपण पाहतोय काही सेकंदापूर्वीच उद्धव ठाकरे मातोश्रीहून आता औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना झालेले आपण पाहतोय. नक्कीच आपण बघतोय दृश्यांमध्ये स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यासाठी मातोश्री कलानगर इथून रवाना झालेले आहेत. खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा जमीनदोस्त झालेला आहे आणि अशाच शेतकरी बांधवांशी संवाद साधण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. आज साधारणपणे 12:30 पाऊणच्या दरम्यान ते औरंगाबादमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. ऐन दिवाळीमध्ये या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरता प्रशासनानं मदत जाहीर करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा या संपूर्ण दौऱ्यादरम्यान केली जाणार आहे. मुळातच शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा म्हणावा लागेल आणि औरंगाबादमध्ये आज अनेक पद्धतीने हा दौरा महत्त्वाचा असणार आहे, कारण ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांसाठी मदत अजूनही घोषित झालेली नाही आणि ती लवकरात लवकर घोषित व्हावी यासाठी. अगदी बरोबर आहे आणि त्यासाठी आता औरंगाबादला सगळ्यांचं खरं तर लक्ष लागलेलं आहे, कारण उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सुद्धा आपल्यासोबत आहेत. अब्दुल सत्तार यांच्याशी ते संवाद साधतायत. थेट सिद्धार्थकडे जाऊयात. दुष्काळची परिस्थितीबद्दल मी बोललो. आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करण्यामध्ये कुठंच नाही, परंतु केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे काही निकष असतात, नियम असतात. ह्या सर्व परिस्थिती पाहूनच निर्णय दिला जातो आणि मला वाटतं तशी परिस्थिती निर्माण झाली तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेतील. उद्धव ठाकरेंनी आधी अशी फिरायची मेहनत घेतली असती तर कदाचित फुटले नसते. 2.5 वर्षामध्ये खरी शिवसेना आणि खरा शिवसैनिक म्हणून त्यांनी काम केलं असतं तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. आता फिरावं लागणार. आता फिरावंच लागलेलं आहे. फिरल्याशिवाय तर होणारच नाही. आणि कधी मधी बसले तर लोक जे सोबत येतेही राहणार नाही. यांचे सोबतचे गेले तर मग पुढचं भविष्य काय राहील तुम्हाला माहित आहे. तुमचेच 22 आमदार जाणार अशी शक्यता वर्तवली. अरे आमचा 39 कधी झाले तर मी जे बोलत ते शरद द्यायला तयार आहे. 41 होतील, 45 होतील, 50 होतील, त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. आणि ते जे मुंगिरी लाल के स्वप्ने, काही स्वप्न पाहू लागले बिचारे. आता हे स्वप्न पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही नाही. ज्यावेळेस सर्व होतं त्यावेळेस सांभाळू शकले नाही. आता सर्व गेलं, आता पाहायला रस्त्यावर उतरले. चांगले उतरा, काम करा, लोकांच्यासाठी रस्त्यावर उतरा, शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्या आणि त्याच्यासाठी चांगल्या सूचना मांडा. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी एक सल्ला या ठिकाणी अब्दुल सत्तारांनी दिलेला आहे की उद्धव ठाकरे आधीच बाहेर फिरले असते तर लोक फुटली नसती आणि आता सुद्धा तुम्ही रस्त्यावर फुटलाय, मेहनत करा, घाम गाळा, रक्त आटवा अशा पद्धतीचा सल्ला दिला. तेव्हाच उद्धव ठाकरे गटाला पूर्वीचे दिवस येतील असं भाकीत अब्दुल सत्तार यांनी मांडलंय. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर आपण पाहिलं आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे अब्दुल सत्तार यांच्याशी संवाद साधत होते. तर शेतकऱ्यांच्या समस्या 2.5 तासात कसं कळणार असा सवाल आता राजकीय वर्तुळात उमटू लागलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा 2.5 तासांचा दौरा हा आता चर्चेचा विषय झालेला आहे. उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यासाठी मातोश्रीहून रवाना झालेले आहेत. तर भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उद्धव ठाकरेंना अतिवृष्टीग्रस्त मराठवाडा दौरा करण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका केली आहे. शिवसेना नेते माननीय उद्धव ठाकरे यांना मराठवाड्यात येण्याचा
मुळात नैतिक अधिकार नाहीये. वास्तविक पाहता शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावरती येत असतील, पण शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीची पाहणी करायला येतील हे नाटक आहे. खरं म्हणजे मुख्यमंत्री मागच्या वर्षी असताना परतीच्या पावसाने मराठवाड्यात धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 10-10 एकर जमिनी खरडून गेल्या, जनावरे वाहून गेली. ठाकरे सरकारनं कवडीची मदत दिलेली नव्हती आणि 2.5 वर्षात शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. आणि आता शेतकऱ्यांचा पुळका त्यांना, म्हणजे हे केवळ राजकीय नाटक आहे. तर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर कुणी शेतकऱ्यांच्या सुखदुःखात त्यांची भेट घेत असेल तर त्यात शंका कशाला हवी, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय. असे त्यांची तब्येत ठीक होते गेले काही दिवस. ते आता जशी तब्येत सुधारते तसे बाहेर निघतात. त्याच्यात कशाला शंका घ्यायच्या. लोकांचं सुखदुःख बघायला कुणी जात असेल तर त्याच्यावर शंका घ्यायचं काही कारण नाही. त्यांनी बघावं, त्याच्यानंतर काही करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला सूचना कराव्यात आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला तर माझ्या मते चांगली गोष्ट आहे. हे अन्याय नाही, ही चर्चा जी आहे अन्याय नाही. शेलार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते याच्या आधी एक 5-6 वर्षाच्या पूर्वी. आणि काही क्षेत्र असे असतात जिथे राजकारण आणायचं नसतं. क्रिकेटमध्ये अनेक वर्ष मी आहे, आम्ही तिथे कधी राजकारण आणत नाही. खरं म्हणजे तर लोकांना हे माहिती नाही की मी BCCIचा अध्यक्ष होतो त्यावेळेला गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी होते. नरेंद्र मोदी माझ्या मिटिंगला हजर राहिलेले होते. त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांना उद्या स्टेडियम बांधायचं काम जमणार नाही, ते काम आमचं आहे. आणि खेळाच्या संबंधी कुणाला त्या ठिकाणी निवडायचं हे काम आमचं नाही, कारण ते आम्हाला त्यातलं ज्ञान नाही, ते त्यांचं आहे. म्हणून हा सरळ 2 भाग करून या कामाला गेले अनेक वर्ष आम्ही प्रोत्साहित करतो आहोत. आणि आता बातमी आहे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज ठिकठिकाणी डेपोवर संप पुकारलाय. पगार, बोनस आणि समान काम समान मोबदला अशा मागण्याकरिता कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या संपाचा परिणाम बेस्टच्या सेवेवर पाहायला मिळतोय. ऐन दिवाळीमध्ये पुकारलेल्या या संपाचा फटका प्रवाशांना बसतोय. मागण्या आहेत मातेश्वरी कंपनीबद्दल, त्यांचे जे तक्रारी आहेत त्या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात आपण वाहतूक अधिकारी अरुण शिरसाट यांच्याकडून. काय मागण्या आहेत नेमक्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आणि काय दिलासा तुमच्याकडून देण्यात येतोय? यांच्या ज्या मागण्या आहेत ते सर्वप्रथम मागणी आहे यांची बोनसची. तर बोनसबद्दल काल यांनी सांताक्रूज डेपोमध्ये स्ट्राईक केला होता. त्याच्यावर आमची मीटिंग झाली. त्यांचे जे पुढारी होते मनसेचे त्यांच्यासोबत आमची बैठक झाली. बैठक झाल्यानंतर त्यांनी जे मागणी होती की आम्हाला इतकं बोनस पाहिजे, तितकं बोनस 7,500 रुपये बोनस आम्ही रात्री 11:30 वाजता त्यांचं मंजूर केलं. तसं परिपत्रक काढलं आणि रात्रीच्या रात्री RTGS टाकून आज त्यांना ते मिळत पण आहे. जे प्रमुख मागणी होती त्यांची आम्ही रात्रीच म्हणजे पूर्ण केलेली आहे. आता बाकी जर त्यांनी दुसऱ्या मागण्या लावून धरलेल्या आहेत की डेपोमधले जे प्रॉब्लेम आहेत की गाड्या बरोबर मिळत नाही, वेळेवर बस मिळत नाही, नादुरुस्त बस मिळते, अशा किरकोळ बाबी आहेत. तर त्या बाबी आम्ही 10 दिवसात त्यांच्या मंजूर करू. आणि मोठे जो मुद्दा आहे त्यांचा की आम्हाला पगारवाढ पाहिजे, तर ते पगारवाढ जे आहे तर ते पगारवाढ मॅनेजमेंटच्या समोर ठेवावं लागते. ते लहान मुद्दा नाही आहे. तर त्याच्यासाठी आम्ही 1 महिन्याची मुदत मागितली. 1 महिन्याची मुदत द्या, तो पण मुद्दा आम्ही निकालीत काढू पॉझिटिव्हली. आणि हे किरकोळ मुद्दे आहेत हे आम्ही 10 दिवसात तुम्हाला लेखी देतो असं आम्ही आंदोलनकर्त्यांना सगळ्या चालक वाहकांना विनंती केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर सांगलीतील मिरजेमध्ये एका व्यक्तीला तिघांनी जबर मारहाण केली. आर्थिक व्यवहारातून ही मारहाण झाली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रफिक शिरडो असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तिघांनी मारहाण केल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला आणि या प्रकरणी आता 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत आहेत. आसिफ, नेमकं काय घडलं?
मनाली हे प्रकरण आहे दोन दिवसापूर्वीचं. कारण काही आर्थिक व्यवहारामधनं ह्या मारहाण झालेला आहे. मारहाणी ज्यावेळी पीडित व्यक्ती होता त्याला पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, परंतु तक्रार न घेतल्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखली. यामागं त्या व्यक्तीला काही ह्याच्यामध्ये 3,70,000 रुपये लागले होते आणि त्या पैशासाठी त्या मिरजमध्ये बोलवण्यात आलं, परंतु पैसे न देता त्याच्यावर अंगावर गाडी घालणे आणि त्याला विटानं आणि इतर लाथाबुक्या मारून ठिकाणी मारहाण केली होती. आणि या प्रकरणी तर हा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि व्हायरल झालेला व्हिडिओ ज्यावेळी पालकमंत्र्यांनी बघितल्यानंतर त्याला कारवाई करण्यास सूचना दिल्या. मनाली. धन्यवाद आसिफ या सविस्तर माहितीसाठी. तर दिवाळी सणाच्या खरेदीसाठी पुणेकरांनी आज सकाळीच बऱ्यापैकी गर्दी केली होती. लक्ष्मी पूजनाचं साहित्य, लाह्या, बत्ताशे, लक्ष्मीची मूर्ती, आकाशकंदील, फटाके, फुलं, फळं, रांगोळी आणि कपडे खरेदीसाठी पुणेकर दुपारनंतर मोठ्या प्रमाणात बाहेर पडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. त्याचबरोबर आता जाऊयात चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. थेट पुण्यामधनं चंद्रकांत यांच्याकडनं आढावा घेणार आहोत. चंद्रकांत, सध्या दिवाळीचा माहोल सगळीकडे सुरू आहे, दिवाळीचं वातावरण आहे आणि खरेदीची सुद्धा धामधूम अजून सुरू असल्याचं बाजारात पाहायला मिळतंय. शुभ दीपावली मनाली. शुभ दीपावली तुला आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना. आता आम्ही मंडई मार्केटमध्ये आहोत. खरं तर पुणेकर आपल्याला माहिती आहे, पुणेकर दुपारनंतरच बाहेर पडतात. तरी पण आज दिवाळी असल्यामुळं, त्यात रविवार आहे शेवटचा, बऱ्यापैकी पुणेकर बाहेर पडलेत. विशेष खरं तर कपड्याची जी खरेदी आहे ती दुपारनंतर सुरू होईल लक्ष्मी रोडवरती. पण जे पूजेसाठी साहित्य लागतं, म्हणजे ज्याला आपण हे लक्ष्मीची मूर्ती म्हणू, हार म्हणू किंवा 5 फळं लागतात, नंतर ते हे बोळके असतात, म्हणजे सगळं जे पूजेला जे साहित्य लागतं ना त्या खरेदीसाठी आता बऱ्यापैकी इथं गर्दी होताना दिसते आपल्याला. का बरेचसे ग्राहक येत आहेत तिथं मार्केटमध्ये. ह्या सगळ्यांची इच्छा तेच आहे की यंदाचा दिवाळी सण गेली 2 वर्ष आपल्याला माहिती आहे कोरोनामुळं बऱ्यापैकी सण म्हणावा असा साजरा करता आला नाही लोकांना, म्हणून ह्या वर्षी आहे. पण यंदा ह्या मार्केटचा प्रॉब्लेम झाला काय माहिती आहे की इथं मेट्रोचं काम सुरू आहे सगळं आजूबाजूला. त्याच्यामुळं सगळे इथली जी मेन मार्केटची जी गर्दी होती ना ती बऱ्यापैकी इकडं तिकडं उपनगरांमध्ये पांगली गेली. ही खरी इथली अडचण आहे. इथल्या ग्राहक दुकानदार आहेत त्यांचं म्हणणं तेच आहे. त्यामुळे बरेचसे लोक इकडे आला आणि ट्रॅफिकमुळं लोक मध्य मार्केटमध्ये यायला, मध्यवर्ती पेठांमध्ये यायला थोडी अडचण होते. पण बाकीचे जे शहराचे आजूबाजूचे जे मार्केट आहे छोटे मोठे, तिथं प्रचंड गर्दी आहे आज. आणि दुपारनंतर अख्खे मेन मार्केट आहे पुण्यातलं लक्ष्मी रोड, तिथंही प्रचंड गर्दी असेल म्हणाली. अगदी बरोबर आहे आणि त्यामुळे नागरिकांचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबईमधल्या दादर मार्केटमध्ये सुद्धा खरेदीसाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळतं. ठिकठिकाणी अजूनही ग्राहकांची गर्दी सुरू आहे. दिवाळीची खरेदी अजून झालेली नाही. आमची प्रतिनिधी रुचा कानोलकर आपल्यासोबत आहे. थेट रुचाकडे जाणार आहोत. रुचा, सध्या तू दादरमधल्या कोणत्या मार्केटमध्ये आहेस आणि तिथं काय परिस्थिती आहे? खरं तर दादर हे मुंबईकरांचं शॉपिंगसाठीचं आवडतं ठिकाण आहे, कारण इथं एकाच ठिकाणी अनेक वस्तू मिळतात आणि होलसेलच्या दरात, स्वस्त दरात या वस्तू मिळतात. त्यामुळं खरेदी करण्यासाठी अगदी सकाळपासून दादरच्या या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करायला लोक बाहेर पडतात. आज खरं तर रविवारचं आहे, आपण दृश्य पाहिलं, आज रविवारचा दिवस आहे आणि मोठ्या संख्येत सकाळपासून लोक येत आहेत. कपडे असतील, साड्या असतील, दागिने असतील, पणती असेल, हार असेल. दादरचं विशेष करून फूल मार्केट यासाठी प्रसिद्ध आहे. इथं होलसेलच्या दरात मोठ्या प्रमाणात फुलं, पानं, तोरणं घ्यायला लोक येत असतात. आणि दादर हे असं ठिकाण आहे जिथं वेगवेगळ्या वस्तू एका ठिकाणी तुम्हाला मिळतात. त्यामुळं मोठ्या संख्येत लोक येतात आणि दिवाळीपासूनच, तुळशीचा विवाह पासूनच लग्नाचे सुद्धा मुहूर्त असतात. त्यामुळं लग्नाची खरेदी सुद्धा लोकांनी जोरदार करायला सुरुवात केलेली आहे. आणि 2 वर्षानंतर खरं तर लोकांना कोणत्याही निर्बंधांविना
दिवाळी साजरी करता येणार आहे. त्यामुळे फटाके असतील, इतर ज्या वस्तू असतील, पणत्या असतील, रांगोळी असेल, या सगळ्याची खरेदी करण्यासाठी जोरदार तयारी मुंबईकर करतायत. आणि आपण संख्येवरून पाहू शकतो की ही दादरची परिस्थिती आहे आणि दादरप्रमाणेच अनेक अशी ठिकाणं आहेत मुंबईत जिथं वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक खरेदीसाठी विशेष करून येत असतात. आपण या दुकानदारांशी संवाद साधता येईल का? त्यांचं सध्या या यंदाच्या दिवाळीमध्ये त्यांना जो ग्राहकांकडनं येणारा प्रतिसाद आहे तो कसा आहे हे जाणून घेता येईल का? खरं तर आपण जर दृश्य पाहिली तर मोठ्या संख्येत लोक यावर्षी बाहेर पडतायत आणि दुकानदारांना सुद्धा त्याचा फायदा होतोय. कारण 2 वर्ष सगळ्यांनाच आर्थिक चणचण होती, अनेकांना आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागलं. मात्र आता सर्व मनसोक्त सगळी खरेदी करतायत आणि दुकानदारांनाही त्याचा फायदा होतोय. कारण 2 वर्ष त्यांना जे कठीण काळ होता त्यांच्यासाठी तो आता संपलेला आहे. आणि अगदी बरोबर आहे. आपण पाहतोय आणि हाच उत्साह जो आहे तो आपल्याला शहरांमधल्या बाजारमध्ये, मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. दिवाळीची खरेदी अजून झालेली नाही. दिवाळीचा सण जो आहे तो आता सुरू झालेला आहे आणि घराघरामध्ये विद्युत रोषणाई आहे, फटाक्यांची आतिषबाजी आहे, फराळ आहे, रांगोळी आहे, या सगळ्याची धामधूम पाहायला मिळणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील श्रीराममध्ये 1000 वातींचा वापर कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा असा महिनाभर साजरा होणाऱ्या दीपोत्सवास प्रारंभ झालाय. ग्रामस्थांनी ही 200 वर्षांची परंपरा आजही अखंडित सुरू ठेवलेली असून वासुदेव मंदिर संपूर्ण सागवानी लाकडाचा वापर करून तिथं उभारलं गेलंय. दररोज 5 किलो गोडतेल आणि दररोज 1000 वाती यासाठी वापरल्या जातात. तर गाभाऱ्यात तुपाचे दिवे लावले जातात. जवळपास 1000 दिव्यांनी मंदिर आणि परिसर उजळून निघतो. साधारण 1 महिना हा दीपोत्सव चालतो. या दीपोत्सवाची परंपरा साधारण 200 वर्षापूर्वीपासूनची आहे. या मंदिराची स्थापना 200 वर्षापूर्वी झाली. तेव्हापासून हा दीपोत्सव इथं साजरा करण्यात येतो. इथं गाभाऱ्यात तुपाच्या वाती लावल्या जातात, तुपाचे दिवे लावले जातात आणि बाकीच्या मंदिर परिसरात तेल आणि कापसाच्या वातीच्या दिवे लावले जातात. यामध्ये कंदील, समया, पणत्या, रंगमाळा इत्यादींचा समावेश असतो. आणि आता बातमी एक कोल्हापुरातली. कोल्हापुरामधील शिरोली इथं अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ समोर आलाय. उजेडाला आकर्षित होणाऱ्या किड्यांमुळे 1-2 नव्हे तर तब्बल 20 ते 25 गाड्या या स्लिप झाल्याचा प्रकार घडलाय. एका व्यक्तीची गाडी कारच्या समोरच घसरली गेली तर ती चाकाखाली तो गेल्यामुळे जवळपास 10 फुटांपर्यंत ती व्यक्ती फरफटत गेली. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यातून बचावले आणि विशेष म्हणजे त्याला यामध्ये कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. पंचगंगा नदीवरील पुलावर शिरोली इथं हा प्रकार घडलाय. ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, आपण पाहतोय शिरोली इथं हा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. त्या इसमाची, त्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे आणि नेमकं कशामुळे घडलं? या किडे जे आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत, कशामुळे तिथं ते येत आहेत, काही सविस्तर माहिती मिळाली आहे का? पुणे बंगलोर महामार्गावरची ही घटना आहे आणि या ठिकाणी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात उजेडाला आकर्षित होणारे किडे, त्यांचा वावर आता या ठिकाणी दिसून येतोय. पावसानंतर अशा पद्धतीचे अनेक वेळा किडे आहेत ते रस्त्यावरती येताना पाहायला मिळतात आणि अशाच पद्धतीचे किडे होते आणि रात्रीच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने या किड्यांच्यामुळे स्लिप होऊन त्या ठिकाणी अनेक जण दुचाकीस्वार आहेत ते पडत होते आणि अशाच पद्धतीची ही घटना आहे ती मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालेली आहे. एक दुचाकीस्वार येता येता या रस्त्यावरूनच तो गाडी स्लिप झाल्याने रस्त्यावरतीच कोसळला आणि त्याच्या पाठीमागून येणाऱ्या 4 व्हीलर गाडीला नेमका ते या दुचाकीस्वाराचा स्लिप झालेला अंदाज आला नाही आणि या गाडीच्या चक्काखालीच अगदी तो सापडला. अगदी 10 फुटापर्यंत फरफटत या सगळ्या प्रकार घडला. तो दुचाकीस्वार त्या 4 चाकीच्या खाली जाऊन पुढे फरफटत गेला. मात्र इथल्या नागरिकांनी तात्काळ या ठिकाणी आरडाओरड केल्यानंतर त्या 4 चाकीवाल्याने ही गाडी थांबवली. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणावे लागेल आणि तो दुचाकीस्वार यातून बचावला. मात्र त्याला किरकोळ यामध्ये दुखापत झाली. मात्र अशा पद्धतीने अनेक किडे आहेत ते आता महामार्गावरती येऊ लागले. त्याने रात्रीच्या सुमारास याचा अंदाज घेऊनच वाहन चालवण्याचं या ठिकाणी आवाहन आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. अगदी बरोबर आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी.